बँको सहकार परिषद गेल्या 10-12 वर्षापासून जे काम करते, आपल्या सगळ्या पतसंस्थांना एकत्र आणायचं आणि विविध विषयावर मांडणं आणि एक्सपर्ट्सला बोलवणं, ही एक मोठी मला वाटतं की छान कार्यक्रम होत आहे. आणि माननीय श्री अविनाश शिंत्रे सर आणि श्री अशोक नाईक सरांना मी खूप खूप आभार मानते की मला आज ही संधी दिली आहे तुमच्याशी सगळ्यांशी बोलायचं. जसे मॅडमनी सांगितलं, गेल्या 38 वर्षापासून मी कोऑपरेटिव्ह बँक्स ह्या क्षेत्रात काम करते आणि कमीत कमी 13 ते 14 वर्ष टेक्नॉलॉजीमध्ये माझी हात बसलेली आहे, मी सांगू शकते. रिझर्व्ह बँकेने एक कार्ड्स मध्ये ते चिप कार्ड आणली होती, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्या चिप कार्डच्या वर्किंग ग्रुपमध्ये मला त्यांनी संधी दिली की तुम्ही पण भाग घ्या. कोऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रातली एकच ऑफिशियल होती, बाकी सगळं पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, मास्टर विजा ह्या क्षेत्रात होते. आणि हे सगळं करताना आपल्याला ते एक्सपिरियन्स आणि अनुभव जाणवते की आपल्या कोऑपरेटिव्ह बँक्स आणि कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ह्या क्षेत्रात टेक्नॉलॉजीची किती वापर होत जाते आणि किती परिवर्तनची गरज आहे. आता सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे की कोविड या काळी त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीने आपलं सगळ्यांचं आयुष्य बदललंय. मला वाटते की ATM ला जाणारा माणूस किंवा कार्ड वापरणारा माणूस किंवा कॅश एकदा खिशात नसतं. सगळ्यांकडे फक्त एक मोबाईल हा एक माध्यमातून आपण सगळं ट्रान्झॅक्शन्स करतोय, बरोबर ना. एक जीपे, एक QR कोड, आपण सगळ्यांचं आयुष्य बदलला. या 3 वर्षाच्या काळांतरात खूप 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 बदल झाले. आता ह्या काळांतरात हे जे बदल झालेली आहे त्याचा अर्थ एक नक्की आहे की टेक्नॉलॉजी हा प्रथम, दुसरा प्रोसेस हा सेकंड आणि तिसरा म्हणजे माणसं, ती अडॅप्ट करणारी, टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करणारी माणसं. तर पतसंस्थांनी ज्या सरांनी सांगितलं की स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे, आपण 4 पिलर्स जे म्हटलं तर 4 पिलर्स माझ्या मताने आज कुठल्याही संस्थेला आहे की एक आहे बिझनेस वाढावी, दुसरं इम्प्रूव्ह प्रॉफिट्स, तिसरं टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन. टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन केल्याशिवाय आज आपण कुठेही पुढे जाऊ शकणार नाही, कारण आपल्याकडे छोट्या बऱ्यापैकी बिगेस्ट कॉम्पिटिटर इज स्मॉल फायनान्स बँक्स. आपलाच तिकीट साईजचा लोन जेव्हा तो स्मॉल फायनान्स एका 10 मिनिटात जर आपल्याकडे तो कस्टमरला न येता ती सोयीस्कर करून देतो तर आपल्या पतसंस्थांचं काय होणार. आणि 4th मोस्ट इम्पॉर्टंट पिलर इज रेग्युलेटरी कंप्लायन्स. कंप्लायन्स म्हणजे बेसिक्स, KYC. आता सरांनी कसं सांगितलं की आपल्याला सगळे नियम लागू होणार आहे. जशा बँकांसाठी नियम आहे तशी सगळे नियम आपल्यासाठी पण लागू होणार आहे. तर ह्या 4 पिलर्सवर प्रत्येक पतसंस्थांनी काम केलेलं गरजेचं आहे. आता ह्या 4 विषयांचा एक मोठा विषय आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन. त्या विषयावर मी बोलणार आहे. ही बोलताना मला अनुभव अशी आहे की 3 टेक्नॉलॉजी चेंज म्हणजे CBS कशी होती, आम्ही
37 वर्ष आधी किती होती TCBS, काय होती टेक्नॉलॉजी, आणि फुल एंड टू एंड आम्ही ती जर्नी बघितलेली आहोत. ज्या 30 वर्ष कंप्लीट केलेल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की तेव्हा आपल्याकडे लेजर होती, त्याच्यानंतर टोटल ब्रांच ऑटोमेशन झाली, नंतर CBS आली, आणि नंतर आता टोटल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालेली आहे. ह्या 4 जर्नीज मध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर काय आहे हा डिजिटल क्रांती आणि ते काय अडॉप्ट करावं लागेल आपल्या सगळ्यांना, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आपल्या पतसंस्थांना आपण 2 भागात हे करू शकतो. एक आहे की मोठी पतसंस्था, ज्या आय थिंक किमान थोडीच असेल, ज्यांनी संपूर्णपैकी टेक्नॉलॉजीची वापर केलेली आहे, CBS केलेले आहेत, डेटा सेंटर होस्टिंग केलेले आहेत, किंवा आपल्या चेक कलेक्शनसाठी आपण काहीतरी एक कोणाचं तरी टायअप केलेलं आहे, किंवा जे आता तुमच्याकडे काउंटरमध्ये दिसत आहेत ते सगळं वापरलेलं आहे. पण बऱ्यापैकी संस्था अशी पण आहेत त्यांच्याकडे काहीही नाही आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करायला पाहिजे. तर माझं मी फर्स्ट ह्या सेक्शन्सला मी कॉन्सन्ट्रेट करून सांगणार तुम्हाला की आपण काय काय करायला पाहिजे, मिनिमम आपण काय करायला पाहिजे, नंतर आपण पुढच्या भागात येऊया. तर फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट जे आपल्याला पाहिजे की आपलं कस्टमरची यादी, कस्टमर डेटा, ती सगळं आपल्या विविध ब्रांचेसमध्ये असलं तरीही आपल्याला एक सेंट्रल रेपॉझिटरी पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन नंबर पाहिजे. फर्स्ट थिंग ॲज अ पतसंस्था, म्हणजे आपल्याला कुठलंही कस्टमर असेल, काही असेल, तर तो कस्टमर 4 ब्रांचमध्ये शाखेत जरी ब्रांच उघडला गेला तरी आपल्याकडे एक युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन नंबर पाहिजे. आणि जर तो दुसऱ्या ब्रांचमध्ये गेला आणि अकाउंट ओपन करायला गेला तर सांगितलं पाहिजे की युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन नंबर आहे की नाही. दुसरं म्हटलं तर ह्या कस्टमरचा डेटा कन्सॉलिडेट करणं गरजेचं आहे आणि एक डेटाबेस क्रिएट करणं गरजेचं आहे. डेटाबेस क्रिएट करणं म्हणजे युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन आणि त्यांची काय काय आहे रिलेशनशिप आपल्या पतसंस्थेत आहे त्याची फुल कन्सॉलिडेटेड डेटाबेस गरज आहे. ह्या डेटाबेस सगळं कन्सॉलिडेट केल्यानंतर आपल्याला एक चांगला सर्व्हिस प्रोव्हायडर पाहिजे जो तो डेटा सिक्युअरली ठेवू शकतो. तर आपण काय काय प्रश्न विचारले पाहिजे जेव्हा आपण एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे जातो आणि आपण सांगतो की त्याला मला तू सर्व्हिस देणार असेल. तर हल्ली सगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स ज्या बँकांना प्रोव्हाइड करतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एवढी क्षमता नाहीये किंवा एवढे रिसोर्सेस नसते की आपण आपलं सर्व स्वतःचं ठेवायचं, सगळं आपण बॅकअप करायची, DI साईट करायची, कारण शेवटी आपल्या कस्टमरचा डेटा आहे. तर आपल्याला काय गरज आहे, आपल्याला एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर निवडण्याची गरज आहे ज्याच्याकडे संपूर्ण तुमच्यासाठी ठेवायला एक पार्टिशन डेटाबेस सेटअप पाहिजे. म्हणजे काय, एक फ्रंट एंड त्याला आपण ऍप्लिकेशन सर्व्हर म्हणतो, एक बॅक एंड म्हणतो आपण ते डेटाबेस सर्व्हर म्हणतो. आणि आपल्या सगळ्या ब्रांचेसला आपण कसं कनेक्ट करतो, म्हणजे आपण नेटवर्क कनेक्टिव्हिटी करतो. सगळ्या ब्रांचेसला सगळ्यांना एक सेंट्रल सर्व्हर पर्यंत कनेक्टिव्हिटी करून त्या सेंट्रल सर्व्हरवरनं आपण डेटा सेंटरला जोडून घेतो. हा बेसिक आहे. दुसरं म्हटलं तर मोस्ट क्रिटिकल आहे की जो ब्रांचचा युजर आहे, म्हणजे 4 स्टाफ आहे एका शाखेत, प्रत्येकाचं आयडेंटिटी मॅनेजमेंट सिस्टम. सो फर्स्ट मी म्हटलं सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस मध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी सगळ्या ब्रांचेस जोडणं गरजेचं आहे. सेकंड आहे सर्व्हर पार्टिशन पाहिजे. तिसरं म्हटलं तर आयडेंटिटी मॅनेजमेंट पाहिजे, म्हणजे सगळं स्टाफ ज्यांना डेटा ऍक्सेस आहे त्याचं नाव आणि बरोबर त्याचं रेकॉर्ड पाहिजे, त्यांच्याकडे आयडेंटिटी मॅनेजमेंट सोल्युशन पाहिजे. आता ह्या आयडेंटिटी मॅनेजमेंट सोल्युशनची गरज का आहे, आपल्याकडे भरपूर लोक सोडून जाणार, रिटायर होणार, नवीन येणार.
तर एखादं सोडून गेलेल्या माणसाला सिस्टमला ऍक्सेस आहे का, आणि आपण ते कशी कंट्रोल करतो, ह्याच्यात आपण आयडेंटिटी मॅनेजमेंट सोल्युशन्स आणि सिस्टम म्हणतो. नेक्स्ट पॉइंट येतं की डीआर म्हणजे या कोणाकडे आपण आपला डेटा ठेवतो त्याच्याकडे डिझास्टर रिकव्हरी म्हणजे तुमची ती साईट डाऊन झाली तर तुमच्याकडे बॅकअप प्लॅन आहे का. आणि 6 पॉइंट म्हणजे तुम्ही दरवर्षी किंवा दर क्वार्टरली तुमच्याकडे तुमचा डेटाचा बॅकअप येणं गरजेचं आहे, तसं तुम्हाला मिनिमम करावा लागेल. हा तुमचा बेसिक स्ट्रक्चर झाला एका CBS इम्प्लिमेंटेशन करण्याकरता. हे झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला त्याला विचारायचं की तुझ्याकडे सिक्युरिटी मध्ये काय आहे. सगळ्यांनी बघितलेलं सायबर सिक्युरिटीची धोका, कुठेही कोणाचाही डेटा कोणाचाही अकाउंट हॅक होऊ शकतो. त्याच्याकडचं सायबर सिक्युरिटी सिस्टम्स किती स्ट्रॉंग आहेत आणि तो काय करू शकतो, तुमचा बँकेचा डेटा तो कसं सेफगार्ड करतो, याच्यासाठी 5 विषय आहेत. नंबर 1, सर्व्हरमध्ये पॅच मॅनेजमेंट व्यवस्थित करतो का. सर्व्हरला प्रोटेक्शन करण्यासाठी जे काही आपल्याला सिस्टम्स म्हणजे सर्व्हर म्हणजे कसा असतो सिक्युरिटी गार्ड, कसा आपल्या घरासाठी एक सिक्युरिटी गार्ड असतो, तर सर्व्हरला पण सिक्युरिटी गार्ड सारखी जे काही सिस्टम्स वापरायची असेल ते सगळं आहे का. आणि जेव्हा ती नेटवर्क आपल्याकडे येते त्याच्याकडे इंट्रुजन प्रिव्हेन्शन सिस्टम आहे का, इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम आहे का, फायरवॉल आहे का, हे सगळं विषय सिक्युरिटी रिलेटेड आपल्याला विचारायची गरज आहे. सो हा झाला एखादा छोटी संस्थासाठी आपल्याला सगळं ब्रांचेस जोडून कस्टमरला सर्व्हिस देताना ही डेटा आपल्याला व्यवस्थित ठेवायची गरज आहे. जेव्हा आपली बेसिक फंक्शनॅलिटीज आपल्याला असते की आपण करू शकतो, मग आपलं पुढचं पाऊल चालतं की आता आपल्याला एडिशनली कस्टमर्सला काय द्यायचंय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण काय म्हटलं, वन ऑफ द पिलर इज कंप्लायन्स. तर हल्ली सर्व्हिस प्रोव्हायडर्स आपण KYC करतो, बरोबर ना, सगळं पटसंस्था आपण KYC करतो, पण आपण KYC कशी करतो. एखाद्या माणसाने आपलं पॅन कार्ड आणली आणि तुम्हाला सांगितलं हा माझा पॅन नंबर आहे, आणि त्याचा जर दुसऱ्याचा फोटो जर चिकटवला असेल तुम्हाला कसं कळणार, आपल्याला कळत नाही. आणि KYC म्हणजे काय, नो युअर कस्टमर, म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे की तुम्हाला तो कस्टमर जेव्हा अकाउंट ओपन करतो तुमच्याकडे, तुम्हाला त्याचा बरोबर तो तिकडेच राहतो का, ते जो तो ऍड्रेस देतो आहे ते बरोबर आहे का, आणि त्याच्यानंतर त्याचं पॅन आणि आधार जे तुमच्याकडे आहे की ते जेन्युइन आहे का ते आपल्याला बघायचंय. तर ते करण्यासाठी हल्ली नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, याला आपण म्हणतो API. प्रत्येकांना मी सगळं संचालक मंडळाला सांगेल की टेक्नॉलॉजी आहे ना सर, हे काही अवघड नाही आहे, ही ऍक्च्युली कॉमन सेन्स आहे. पण IT लोक ना खूप मोठी शब्द वापरतात आणि आपण सगळं घाबरून जातो की अरे बाबा आपल्याला जमणार नाही, हे जे टेक्नॉलॉजी आहे ही परिवर्तन आपल्याला जमणार नाही, बापरे आपल्याला ते काय API म्हणतात ते काय आपल्याला माहित नाही. API म्हणजे सिंपल शब्दात म्हणायचं तर तिकडे जाऊन चौकशी कर, हा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातला शब्द आहे API. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो API पॅन, तुमच्याकडे पॅनची API आहे का, तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडर वाटलं पाहिजे हो, बँकेला जाऊन आल्यानंतर हा खूप प्रश्न विचारतोय असं वाटलं पाहिजे. तर तुमच्याकडे API आहे का, म्हणजे काय करतो ते API, तुम्ही एखादा पॅन नंबर दिली तर ती पॅन नंबर त्या पॅन अथॉरिटीज कडे जातो आणि ती पॅन नंबर बरोबर आहे की नाही, ते पॅन नंबर कोणाच्या नावाने आहे, त्याचा डेट ऑफ बर्थ काय आहे, ती सगळं माहिती तुमच्याकडे येतं. ह्या असे APIs प्रोव्हाइड करणारे भरपूर लोक आहेत. 2 प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात. आता आम्हासारख्या मोठ्या बँकांना आमच्याकडे MSDL म्हणून अथॉरिटी आहे जे आमच्याकडे हे सर्व्हिस देतात. MSDL सर्व्हिसेस जेव्हा मोठी बँक सबस्क्राईब करतात ते MSDL देतात.
UIDI आधारची माहिती आम्हाला देतात. पण पतसंस्थांना ही सोयी नाही मिळणार आणि त्याच्यासाठी छोटी सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, ते ॲग्रिगेटर म्हणून काम करतात आणि हे तुम्हाला ह्याची माहिती देऊ शकतात. आता त्याच्यासाठी काय असतं, आपल्याला पर ट्रान्झॅक्शन बेसिसवर ते आपल्याला डेटा देतात. आता ही कशासाठी गरज आहे, सो दॅट KYC मध्ये उद्या कंप्लायन्स, जसं आपण म्हणतो की आपण मॅच्युअर होतोय फ्रॉम अ स्मॉल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, बँक होण्याची तिथपर्यंत तयारी जी असायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला अशी ह्या सर्व्हिसेसची गरज आहे. तर मोठा म्हणजे आपण काय म्हणतो की फर्स्ट इज आपल्याला डेटा आणि कंप्लायन्स याच्यावर खूप भार देणं गरजेचं आहे. कारण शेवटी आपला जो कस्टमर आपल्याकडे येतोय तो जेन्युइन आहे की नाही ते बघायचं. आता दुसरा इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी फीचर म्हणजे जेव्हा आम्हाला माहिती आहे आता ऑलमोस्ट सगळ्या पतसंस्थांचं कुठल्या तरी बँकेबरोबर टायअप आहे RTGS NEFT साठी वगैरे, म्हणजे आपण पैसे मिळू शकतो आणि घेऊ शकतो. पण दुसरा इम्पॉर्टंट माध्यम आपल्याला मोस्ट गरजेचं आहे इज दॅट रिकन्सिलिएशन कंप्लायन्स पर्स्पेक्टिव्हने, की आपली रिकन्सिलिएशन किती स्ट्रॉंग आहे आणि आपलं सिस्टम्स किती स्ट्रॉंग आहे. जे तो सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो ते ऑटो रिकन्साईल होतं की नाही. 2 ब्रांचेसचं ट्रान्झॅक्शन म्हणजे आज माझ्याकडे पैसे जास्त आहे तर मी त्या दुसऱ्या शाखेत पाठवलं तर ते ऑटोमॅटिक सेटअप होतं की नाही. ह्या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला त्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं हा एक इम्पॉर्टंट विषय विचारेल, तुमचं रिकन्सिलिएशनची पद्धत काय आहे, ऑटो रिकन्साईल व्हायला पाहिजे. नेक्स्ट आता पुढे गेलो तर आपण म्हणतोय की आता आपण सरांनी म्हटल्यासारखं आता कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला स्मॉल फायनान्स बँक्स आलेत, तर आपल्याला स्पीड ऑफ ऑपरेशन, स्पीड ऑफ एफिशियन्सीची खूप गरज आहे. आता स्पीड ऑफ ऑपरेशन्स आणि स्पीड ऑफ एफिशियन्सी म्हणजे काय, एक आहे की तो कस्टमरने सांगितलं आपल्याला माहिती 90% त्याचं दुसऱ्या बँकेत अकाउंट असतो आणि तो म्हणतो तो मॅन्डेट देतो की इतर बँकेकडनं तुम्ही ट्रान्झॅक्शन माझ्या अकाउंटला डेबिट करा. तर ह्या सिस्टीममध्ये आपल्याला मोठ्या कोऑपरेटिव्ह बँक्स या आपल्या एरियामधले कोऑपरेटिव्ह बँकेबरोबर टायअप करून RBI कडे एक मॅन्डेट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून एक प्रोसेस आहे. मॅन्डेट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे हा प्रोसेस कसं असतं की आपल्या पतसंस्थाचा आपल्या बँकेत अकाउंट आहे, समजा एखाद्या बँकेत अकाउंट आहे. एकदा तुम्ही सांगितलं की ह्या कस्टमरचा हा एक मॅन्डेट फॉर्म तुम्ही भरून घ्या, त्या कस्टमरनी सांगितलेलं ह्या बँकेत माझं अकाउंट आहे, हा माझं सिग्नेचर आहे, ही अमाऊंट आहे आणि अमाऊंटची अपर लिमिट पण लिहिलं, तर ऑटोमॅटिकली NPCIच्या माध्यमातून आपल्याला ती मॅन्डेट मॅनेजमेंट सिस्टीम इतर बँकेकडे जाऊन त्याचं सिग्नेचर, त्याचं मॅन्डेट नोंद करू ठेवू शकतो. त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला दर महिन्याला जे EMI येणार आहे ते ऑटोमॅटिकली आपल्या सिस्टीम मधनं ते EMI व्हॅलिडेट होऊन जाणार आहे. म्हणजे तुमचं जे काम आहे, रिकव्हरीचं जे काम आहे ते पण खूप सोपं होऊ शकते. ही मोठी टेक्नॉलॉजीची वापर आहे जी आपल्याला आज करणं गरजेचं आहे. कारण जसं जसं आपल्याला माहिती आहे आत्ता आपण काय म्हणतोय, आपण आपल्या क्षेत्रात आहोत आणि आपल्याकडे एक छोटी बेस ऑफ कस्टमर्स आहोत. आपल्या सगळ्यांना मोठं व्हायचं आणि जर आपण मोठं व्हायचा विचार करतोय आणि आपल्याला आपल्या क्षेत्राच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल. आपल्याला काहीतरी एक सिस्टीम आणावं लागेल की आपण कोणाला लोन देतोय त्याचं इन्स्टॉलमेंट व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. आणि हा ACH सिस्टीम आहे, मॅन्डेट मॅनेजमेंट सिस्टीम, याची वापर खूप करावी असं मला वाटतंय. आता लेट्स गो टू दिस साइड, म्हणजे आपण म्हणू की मोठ्या पतसंस्था. आता मोठ्या पतसंस्थांचा त्यांचं जबाबदारी किंवा त्यांची स्कोप जरा जास्ती असते. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे अँटी मनी लॉन्ड्रिंग. आता आपल्याला वाटत असेल की आपल्याला नियम लागू नाही आहे की आपल्याला नियम लागू होणार आहे की नाही. आता मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय आहे की एखादा माणूस आपल्याकडे येतो, तो म्हणतो तो कुठेतरी छोटा व्यवसाय करतो आणि त्या अकाउंटमध्ये
भरपूर पैसे येत असतात. त्याच्यानंतर आपल्यालाच प्रश्न विचारले जाईल की हा मोठा कोण आहे आणि चुकीचे ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटमध्ये आहेत, याच्यात काही मनी लॉन्ड्रिंग आहे का, बाहेरनं पैसे येत आहेत का. तर मनी लॉन्ड्रिंग, अँटी मनी लॉन्ड्रिंग सारखं सॉफ्टवेअर मोठं पाकिस्तानला एडिशनल एक इन्व्हेस्टमेंट करावा लागेल. आता आपण अपेक्षित करतोय की मोठी पतसंस्था म्हणजे एक CBS मध्ये आहात, त्यांच्याकडे UCIC आहेत, त्यांचं सिस्टीम सगळं नेटवर्क ठरले गेलेले आहेत, त्यांची स्वतःकडे त्यांनी स्वतःची डेटाबेस ठरवली आहे, त्यांच्याकडे DR आहे, त्यांचं डेटा सेंटर आहे, ते सगळं आहे. आता पुढे काय, आता पुढे समजा त्यांनी हे पण घेतलेले आहे की आपण कस्टमरसाठी आपण एक छोटं ACH मॉड्यूल पण घेतलं इतर बँकेत, म्हणजे माझे इन्स्टॉलमेंट पण व्यवस्थित होत आहे. आता पुढे काय, जसं सरांनी सांगितलं DICGC कव्हर पण लागू होणार आहे, 1 लाखचे सेफ्टी आहे. तर जर मला घ्यायचं असेल तर पुढे आपल्याला त्या कस्टमर्सला आज तुमच्याकडे QR आहे का त्यांनी विचारली तर आपण काय म्हणतो, ओ नाही आमच्याकडे सोयीच नाही आहे, आम्ही QR आपल्या कस्टमर्सला नाही देऊ शकलो. तो म्हणतो आम्ही आमचं छोटं दुकानाचं अकाउंट तुमच्याकडे कसं आणणार, आम्हाला इतर बँका QR कोडची सोय देतात. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, QR कोडची पण आता बऱ्यापैकी सर्व्हिस प्रोव्हायडर्स देतात आणि ते इतर मोठ्या कंपनीज आहेत. आपण ह्या कंपनीजला एक नाव देऊया, आपण त्यांना म्हणूया ॲग्रिगेटर्स. ॲग्रिगेटर म्हणजे तो काय करतो, त्याला नंबर 1 जेव्हा आपण विचारतो तो म्हणतो ना मी करणार, फर्स्ट प्रश्न आपण विचारला पाहिजे तुझ्याकडे RBIची लायसन्स आहे का ॲग्रिगेटर म्हणून काम करण्याकरता. तुझ्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा लायसन्स असेल तू ॲग्रिगेटर म्हणून आहे तर आम्ही पुढचं तुमच्या बरोबर टायअप करू, किंवा जो तुम्हाला सर्व्हिस देतो की तुमचा ॲग्रिगेटर कोण आहे, त्या ॲग्रिगेटरचा काय स्टेटस काय आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे. कारण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे काय झाले, हल्ली एक छोटी संस्था होती आणि आज जे काय, मला नाव नाही घ्यायचं पण सगळ्यांना माहिती आहे की त्या संस्थांचं सगळं सर्व्हिसेस रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याने कोणाला तोटा आहे, म्हणजे कस्टमर्स म्हणजे काय होतं ना, भरोसा निघून जातं. ज्या काही झालेलं आहे थोडा कोऑपरेटिव्ह बँकाबद्दल किंवा ह्या संस्थाबद्दल कस्टमर्स एका संस्थेबरोबर जोडण्याची जे भरोसा जो असतो तो निघून जातं आणि हा जो भरोसा वाढवण्याची जी जबाबदारी आहे ते आपल्या सगळ्या संचालक मंडळांची आहे. जे काय आपण करतोय, जे काय आपण ठरवतोय, आपल्याला योग्य प्रश्न विचारायची गरज आहे. तर तसं मी सांगितलं तुम्हाला ॲग्रिगेटर्स पाहिजे किंवा त्याला ऑथरायझेशन आहे का. आता हा झाला QR कोड, म्हणजे ही कशी काम करते QR कोड मी तुम्हाला जस्ट थोडक्यात सांगते. आपल्याकडे एका दुकानदाराचं अकाउंट आहे आणि त्याला QR पाहिजे, जसे मोठ्या कोऑपरेटिव्ह बँक पाहिजे तसं त्याला QR कोड पाहिजे. आपली संस्था एखादा ॲग्रिगेटर बरोबर टायअप करतो, तो ॲग्रिगेटर हे पैसे जमवण्याचं काम करतो आणि 2-3 दिवसात ते पैसे अकाउंटला जमा करण्याची सोय करतो. या ॲग्रिगेटरचा ओव्हरऑल त्याचं रेप्युटेशन काय आहे, तो किती स्ट्रॉंग आहे, उद्या ती बंद झाली तर आपल्या बँकेचा किंवा आपल्या पतसंस्थेचं काय नाव नाही खराब व्हायला पाहिजे, ते सगळं थोडं चौकशी करणं गरजेचं आहे. आता मोठा अजून एक सर्व्हिसची हल्ली सगळ्या पतसंस्थांना ते कस्टमर्सला देतात की BBPS. मी जर एक पतसंस्था म्हणून चालवतो तर मला एक बँक साधारण काय काय सर्व्हिसेस देतात ते सगळं मला देणं गरजेचं आहे. तर BBPS काय आहे, BBPS हा एक माध्यम आहे ज्या कस्टमरला त्याचं युटिलिटी बिल पेमेंट किंवा संस्थेला त्याचं युटिलिटी बिल पेमेंट करण्याकरता ती एक सोयी आहे, ते आपण देऊ शकतो. ऑटोमॅटिकली BBPSनी आपल्याला माहिती आहे सगळ्या युटिलिटी बिल पेमेंट्स, भारतातले सगळे युटिलिटी बिल पेमेंट्स ह्या BBPSच्या माध्यमातून जोडलं गेलेलं आहे आणि ही पण NPCIची एक संस्था आहे.
तर शेवटी काय असतं, जेव्हा आपण BBPS निवडू आपल्याला विचार करायचं तुमच्याकडे BBPS ची अक्वायरिंगची लायसन्स आहे का, म्हणजे तुम्ही BBPS OU आहात का. कारण जेवढं मध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात, एक लक्षात ठेवा, सगळं डायरेक्ट करतात, सगळं इनडायरेक्ट पण करतात. पण जे आता माझं दुसरा बरोबर टायप आहे, दुसरा बरोबर टायप, त्याच्या डायरेक्टली BBPS OU बरोबर टायप आहे, एवढा लिंक्स तुम्हाला अडचण देऊ शकतात आणि तुम्हाला रिकन्सिलेशन मध्ये आणि तुम्हाला कस्टमरच्या पेमेंट मध्ये अडचण देऊ शकतात. तर जास्तीत जास्त एक लक्षात ठेवा, कोणाबरोबर तुम्ही टायअप करता, डेटा सेंटर असो, पेमेंट गेटवे असो, BBPS असो किंवा QR असो, कोणाबरोबर आपण जेव्हा टायअप करतो आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की तो डायरेक्टली त्याची एक्सपिरियन्स काय आहे, किती वर्षांपासून करतायत, कोण कोण आहे, त्याचे क्लायंट्स काय आहेत आणि क्लायंट्सचे एक्सपिरियन्सेस काय आहे ते जाणणं गरजेचं आहे. कारण आपल्याला समटाइम्स आपल्याला असं वाटतं की अरे मी फर्स्ट असायला पाहिजे. या छोट्या प्रोव्हायडर्समध्ये फर्स्ट असणं इझी आहे, पण उद्या एक उदाहरण म्हणून देते, म्हणजे माझी संस्था म्हणून नाही सांगत आहे, पण तुम्हाला फक्त एक उदाहरण देते. एक छोटीशी छोटं कंपनी आलं होतं की म्हटलं की आम्ही ना तुम्हाला ते लोनचं हे जे आहे ना स्मॉल फायनान्स लोन ओरिजिनेशन डिजिटल लेंडिंग आम्ही तुम्हाला करून देऊ म्हणून सांगितलं त्याने. म्हटलं अरे वा, म्हणजे पैसे न खर्च करता एक फॉर्मचं अमुक रुपये आम्ही तुम्हाला करून देऊ. ठीक आहे, आम्ही म्हटलं चला करा. मग आम्ही विचारलं हे जे आहे ना तुमची सिस्टीम कुठे आहे सर्व्हर, त्यांनी म्हटलं अमक्या जागेवर आहे. मग त्याला विचारलं त्याची बॅकअप आहे का, हो आहे. माझ्या कस्टमरचा जो डेटा आहे जे तू तुझ्याकडे ठेवतो ते कोणाला तुम्ही शेअर करणार का, त्यांनी सांगितलं ते पण नाही शेअर करणार, आम्ही कन्फर्म करतो. आम्ही जरासं थांबून अरे हे लोक हल्ली एक इंग्लिश वर्ड आहे स्टार्टअप कंपनी. स्टार्टअप कंपनी ही खूप डेंजरस आहे. स्टार्टअप म्हणजे 1 किंवा 2 वर्षात ती कंपनी दुसरीकडे तरी कोणतरी टेक ओव्हर करतो. आणि सेम झालं, ती स्टार्टअप कंपनी होती, खूप उत्साह होती करायला. आणि 6 महिन्यानंतर आम्ही पुढे नाही गेलो त्यांच्या बरोबर. 6 महिन्यानंतर म्हटलं नाही ती कंपनी बंद झाली. आम्हाला जमलं नाही, ती प्रॉफिट झाली नाही म्हणून कंपनी बंद झाली. तर एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे जे टायअप करतो आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की आपण कोणाबरोबर टायअप करतो. ती मोठी संस्था असायला पाहिजे, कित्येक वर्ष ती काम केले पाहिजे आणि त्या कंपनीचा काहीतरी मोठा स्ट्रॉंग फायनान्शियल बॅकग्राऊंड असायला पाहिजे. कारण उद्या असं आपण केलंच असतं आणि ती कंपनी बंद पडली असती तर माझं कस्टमरच्या लोनचा डेटा कोणाकडे होता, त्याच्याकडे असायला झालं असतं आणि आम्हाला ती परत घेणं खूप अवघड झाली असेल. तर आपल्याकडे भरपूर सर्व्हिस प्रोव्हायडर्स येतात आणि सगळे लोक सांगतात, पण मी परत सांगते की टेक्नॉलॉजी इज नथिंग बट कॉमन सेन्स. आणि कधीही ना आपल्याला असं नाही वाटायला पाहिजे अरे हा प्रश्न माझं चुकीचं असेल का, तू हसणार का माझ्यावर, अजिबात नाही. कारण 90% कॉमन क्वेश्चन जे आपल्याला ऍक्च्युली मनात कुठेतरी येतं की आपल्याला बोलायला पाहिजे पण आपण बोलत नाही. कारण अरे तो समोरचा माणूस अरे याला काही टेक्नॉलॉजीचा अवघड माहित नाही काय विचारतो, पण तसं नाही आहे. कारण शेवटी टेक्नॉलॉजी म्हणजे आपलं जे काय आपण मॅन्युअली करत होतो त्याचं एक फास्ट कन्व्हर्जनही त्याच्यापेक्षा ते काही नाही आहे. सो ह्या 5-6 पॉइंट्स आहेत की आपल्याला करावं लागेल. आता आपल्याला कस्टमर्सला आपण परत सांगितलं टॉप लाईन म्हणजे आपल्याला बँकेची संस्थेची बिझनेस वाढवायची आहे. तर आपल्याला थोडंसं माध्यमातून आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल मोबाईल बँकिंग. तो
कस्टमर म्हणतो मला माझी बॅलन्सेस जे तुम्ही मोबाईलमध्ये देत असाल तर मला सोयीस्कर होईल. तर ह्या थोडा विषय आहे जे आपण विचार करू शकतो. त्या सर्व्हिस प्रोव्हायडर, जेव्हा आपण CBS सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो, त्यांनी बेसिक हे आपल्याला दिलं पाहिजे. एक आहे, फर्स्ट इज CBS मोबाईल बँकिंग, म्हणजे मोबाईलमध्ये माझं ॲक्च्युली अकाउंट स्टेटमेंट, माझे काय काय अकाउंट्स आहेत ते मला यादी दिसायला पाहिजे. तिसरं सिक्युरिटी, म्हणजे माझा डेटा, उद्या तुझी कंपनी बंद पडली तर माझा डेटा कुठे आहे, मला माझा डेटा परत कसं मिळणार, तू कुठे ठेवतोय डेटा, आणि ती डेटा तू कसं, मला माझा डेटा दुसऱ्याला शेअर होणार नाही ते कसं करतोय. चौथा, डाऊन टाईम. डाऊन टाईम म्हणजे एक सर्व्हिस लेवल एग्रीमेंट असते. जेव्हा आपण कोणाबरोबरही टायअप करतो, डाऊन टाईम म्हणजे कितींदा तुमची सर्व्हिस बंद झाली तर मी तुम्हाला किती पेनल्टी लावणार. म्हणजे पेनल्टी का आहे, आपण पैसे वसूल करण्याकरता नाही करतो, आपण डाऊन टाईम अशासाठी ठेवतो की त्याला जबाबदारी पडते की मला माझा कस्टमर, ओ कितींदा आपल्या बरोबर सिस्टीम डाऊन आहे, थोड्या वेळाने या, असं नको व्हायला पाहिजे. हे जे आहे हल्लीची टेक्नॉलॉजी खूप बदललेली आहे. आपण प्रायमरी सेकंडरी वगैरे केलं तर ऑटोमॅटिकली आपल्याला सर्व्हिस मिळणार, पण हे सगळं प्रश्न विचारणं गरजेचं आहे. नेक्स्ट, माझा आयडेंटिटी मॅनेजमेंट हा एक प्रोसेस झाला. आता प्रोसेसवर थोडा मी भार देते. कंट्रोल कोणाच्या हाताने आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तो म्हणतो की एखादा स्टाफ सोडून जातो, ती प्रोसेस काय असायला पाहिजे, कोण जबाबदारी घेणार आहे की जेवढे युजर सिस्टीम मध्ये लॉग्ड इन आहेत तेवढेच माझे कर्मचारी आहेत. कारण एक लक्षात ठेवा, एखादाही माणूस, त्याला हा बँकेचं फुल सिस्टीम किंवा संस्थेचं फुल सिस्टीम माहीत असेल, त्याला जर ॲक्सेस मिळाली तर आपल्याला तोटा आहे. तर हा प्रोसेस पण खूप, जेव्हा आपण कोणाबरोबरही टायअप करू, आपली प्रोसेसेस ठरलं पाहिजे. आपण नेहमी काय करतो, आपण आपले एग्रीमेंट्स, ऑडिट ॲज अ प्रोसेस, आपण त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिटची सर्टिफिकेट, तुमची ॲप्लिकेशन बरोबर टेस्ट झालेली आहे का, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का. एक टेक्नॉलॉजी वर्ड आहे की तुम्ही सगळ्यांनी ठेवायला पाहिजे की VAT रिपोर्ट हा खूप 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 गरजेचा आहे. VAT रिपोर्ट काय सांगते की त्या पर्टिक्युलर साईटला कधीही कोणीही हात लावली किंवा अटॅक करायचा प्रयत्न केला तर तो सिस्टम त्याला सोडणार नाही. म्हणजे VAT रिपोर्ट हा मिनिमम तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि तुमच्या सर्व्हिस लेवल एग्रीमेंट मध्ये हे सगळं खूप कव्हर करणं गरजेचं आहे. 90% आपण ॲज अ संस्था किंवा पटसंस्था आपण एखाद्या कन्सल्टंटला निवडतो आणि सांगतो हे बाबा तू सगळं हे बघ. पण एक लक्षात ठेवा, आपल्याला नवीन पिढी आपल्या संस्थेत येणार नाही आणि आपल्याला सगळ्यांना अपग्रेड करायचे आपल्या टेक्नॉलॉजीच्या. स्टाफला थोडंसं ट्रेनिंग द्या, कारण पीपल हा फॅक्टर, जेव्हा आता मी पुढच्या त्या पिलरवर जाते की पीपल हा फॅक्टर, आपल्या सगळ्या स्टाफना थोडं म्हणजे सर्टिफिकेशन घ्या, थोडं तरी शिका. IT काय आहे, IT मध्ये काय, अहो आपण सगळे स्मार्टफोन्स किती हुशारनी वापरतो. तर आपण जर आपण स्मार्टफोन्स वापरू शकतो, टच फोन्स वापरू शकतो, हल्ली इवन 60-70 इयरचा माणूस पण आरामात टच फोन वापरू शकतो, तर मला नाही वाटत की टेक्नॉलॉजी पण शिकणं अवघड आहे. पण आपल्याच स्टाफला थोडंसं पुढे घेऊन यायचं आहे आपल्याला की सगळ्यांनी थोडं थोडं करून शिकून काय आहे प्रत्येकाला एक चॅलेंज देऊन. आता माझा एक्सपिरियन्स सांगते. मॅडमनी सांगितलं माझ्याकडे 2 डिग्री आहेत, एक सीसा आणि एक सीसम. आता सीसा म्हणजे सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिटर, हा एक US चा कोर्स आहे. ओके,
सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर हा पण US कोर्स आहे. मी काही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नाही आहे. आणि नीड ऑफ दी आर म्हणजे काय झालं, मला टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर झाली आणि आमच्याकडे सगळे इंजिनियर मुलं. मला ते लोक काय काय मोठे मोठे शब्द वापरायचे आणि आपल्याला काही समजत नाही बाबा हे काय बोलत आहेत. तर आता कसं आपण हे टॅकल करायचं म्हटलं, चला मी शिकून घेणार. आणि ती परीक्षा खूप अवघड होती. तर सगळ्यांना असं वाटलं होतं ही मॅडम आता फेल होणार आहे बघूया. म्हणजे सगळ्यांना अशी होती की मॅडम पास होणार की बघूया, खूप डिफिकल्ट एक्झाम आहे. तर ती परीक्षा मी पास होऊन दाखवली, पण ती परीक्षा करण्याकरता खूप मेहनत करावं लागलं. आणि मेहनत करावं लागलं म्हणजे भरपूर पुस्तकं वाचायला लागायचं. ते 2006-08 साली आत्तासारखे इंटरनेट ऑफ थिंग्स जे आहे आता तुम्हाला काही करायचं असेल एका यूट्यूबमध्ये जाऊन हाऊ टू डू दिस म्हटलं तर यूट्यूब सगळं शिकवते. तर आपल्या प्रत्येक एम्प्लॉई आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी थोडंसरी पुढं पाऊलवाट घेतली आणि टेक्नॉलॉजी शिकायला घेतलं तर या माध्यमातून आपला सगळा पटसंस्थांचं मार्गदर्शन करणारा आपला स्वतःचा कर्मचारी असणार. आणि ते मी खात्रीने सांगू शकते. नवीन पिढीला जे आपल्याकडे येत असेल त्यांचा प्रत्येकाचं ॲकॅडमिक्स म्हणजे शिक्षणमध्येच आपल्याला एक सब्जेक्टच आहे हल्ली टेक्नॉलॉजी. तर फक्त कुठला भागेत कोणाला इंटरेस्ट असं प्रत्येक भागात इंटरेस्ट नसते. पण ही जे इंटरेस्ट आणि प्रत्येकाला काहीतरी एक इन्सेंटिव्ह देणं, शेवटी आपण अरे बाबा तू हे केलंस तर तुला एक प्राईज मिळाले, बक्षीस आहे, ते सांगून आपला पीपल टॅलेंट ह्याच्यावर आपण जर काम केलं तर टेक्नॉलॉजी आपल्याला इव्हॅल्युएट करायचं किंवा आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं. एक लक्षात ठेवा, टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन इज गोइंग टू बी द DNA ऑफ बँकिंग. ज्या पद्धतीने आपण पुढे जातो आहे त्या पद्धती एक लक्षात ठेवा, इंडिया इज द ओनली कंट्री UPI सारखा माध्यम अमेरिकेत पण नाही आहेत. आणि आत्ता कुठेतरी आपण आउटसाइड इंडिया इंटरनॅशनली सिंगापूरला वगैरे आणायचा प्रयत्न करतो आहे. तर हा कोण ह्याचं श्रेय कोणाला जाते? प्रत्येक भारतीयाला जाते. तर माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येकाने थोडंसं हा डिजिटल क्रांतीमध्ये भाग घेणं आणि काही असेल की टेक्नॉलॉजी आम्हाला ह्या प्रकार माहीत नाही असं सांगण्यापेक्षा प्रत्येकाने जरासं पुढे गेलात तर हा डिजिटल रेव्होल्यूशन, हा डिजिटल क्रांती आपल्याला सोयीस्कर होईल ही मला नक्की खात्री आहे. आता आय विल कॉल प्रवीण जाधव आमचे चीफ मॅनेजर आहेत. आम्ही आमचं गेल्या 10 वर्षापासून आम्ही पटसंस्थांना खूप मदत केलेली आहे. हा आपण एखादा बिझनेस मॉडेल न विचार करता आम्ही ह्याचं एक मार्गदर्शन किंवा एक फ्रेंडली बँक म्हणून आम्ही करतो आहे. आमच्याकडे ऑलमोस्ट एक 300 पटसंस्थांचं अकाउंट आहे. जेव्हा BBPS सुरू झाली ठाणे जनता बँक नेहमी पुढे असते टेक्नॉलॉजी एक्सेप्टन्स करत्या आणि टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशनमध्ये. UPI आली, पहिली बँक होती ज्यांनी UPI सुरुवात केली. BBPS आली, पहिली बँक ज्यांनी BBPS केली. आणि BBPS केल्यानंतर एक सोसायटी मेंटेनन्स ॲप्लिकेशन आहे आमच्याकडे की प्रत्येक सोसायटीला आम्ही ती एक सॉफ्टवेअर देतो. त्याचं सगळं बिल कलेक्शन आम्ही त्यांच्यासाठी आम्ही मेंटेन करतो. ह्या सगळ्या माध्यमातून आम्हाला एक जाणवलं की या सगळ्या पटसंस्थांना आम्ही BBPS दिल्यामुळे त्यांना त्यांचं कस्टमर पेनिट्रेशन जे म्हणतो किंवा त्यांची कस्टमरची वाढ जास्त झाली.
आणि तेच आम्हाला, ठीक आहे आम्हाला वाटत असेल की एक कासा मिळाली, सेविंग्स अकाउंट मिळाली, करंट अकाउंट मिळाली, पण त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला ती सॅटिस्फॅक्शन आहे की ती पतसंस्था पुढे गेली आणि ती पतसंस्थांचं काहीतरी दुरुस्त झाली, सिस्टम, प्रोसेसेस, पीपल, आम्हाला आनंद वाटतं. थँक्यू, धन्यवाद.